रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 2. सांख्ययोग भाग 4. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. कोणी आत्म्याला अद्भुत समजतो, दुसरा कोणी हा आश्चर्यकारक आहे असे त्याचे वर्णन करतो, तर कोणी त्याचे अलौकिक गुणगान ऐकूनही त्याला जाणत नाही. एकंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. कित्येक लोक आत्म्याचा विचार करत अंतःकरण शांत करतात आणि संसाराला विसरून जातात. एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी आघवते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारूनी पुनरावृत्ती भजती चीना. कित्येक साधक आत्म्याच्या गुणाचे वर्णन करतात, त्यांना उपरती प्राप्त होते, संसाराविषयी वैराग्य निर्माण होते आणि त्यांच्या चित्ताला दीर्घकाळ तल्लीनता प्राप्त होते. कित्येक साधक आत्मज्ञानाचे श्रवण करताच शांत होतात, त्यांचा देहभाव संपून जातो, ते अनुभवाने तद्रूपता प्राप्त करतात. ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात, समुद्रात पाणी मावत नाही म्हणून त्या कधी परत फिरत नाहीत, तशी श्रेष्ठ योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते. पुन्हा विचार करून देखील ते देहबोधावर येत नाहीत. देहि नित्यं वध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा हा सदैव अमर आहे, म्हणून तू कोणत्याही प्राणीमात्राबद्दल शोक करू नकोस. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याचेनी स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुवा. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी. जे सर्वत्र आणि सर्व देहांमध्ये आहे, कोणत्याही प्रयत्नाने त्याचा नाश होत नाही. ते चैतन्य विश्वामध्ये समप्रमाणात भरलेले आहे हे तू जाणून घे. विश्वचैतन्याच्या सत्तेने संपूर्ण विश्वाची निर्मिती होते व ते नाहीसे होते. तर मग तू का म्हणून शोक करावास ते मला सांग. परंतु हे अर्जुना, आत्म्याच्या अमरतत्वाचा विचार तुला का पटत नाही हे कळत नाही. विविध प्रकाराने विचार केला असता शोक करणे अयोग्य आहे हे सिद्ध होते. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धि युद्धाश्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आणि स्वधर्माचा विचार केला तर या युद्धापासून परावृत्त होणे तुला योग्य नाही, कारण क्षत्रियाला धर्मयुद्धाशिवाय दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही. तू अजूनही का न विचारीसी काय हे चिंतुती आहासी. स्वधर्मो तो विसरलासी तरावे जेणे. या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ. तरी स्वधर्मो एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना, तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्रामसमयी. अगागोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले
ऐसेनिही विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तू आता सावधू होई वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्मू पाही तो आचरिता वाधू नाही कवणे काळी जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळी जे तया परी पार्था स्वधर्मे राहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियान आणिक काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे निष्कपट होवावे उसीना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी तू याचा अजून का बरे विचार करत नाहीस मनामध्ये वेगळेच काय चिंतन करत आहेस भवसागरातून तारून नेणारा स्वधर्म तू का विसरला आहेस या कौरवांचे भलते सलते काही झाले अथवा तुझ्यावर काही संकट आले हे युग जरी बुडाले तरी देखील तुझा जो स्वधर्म आहे तो कोणत्याही कारणाने त्यागणे योग्य नाही तुझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे त्याने तू तरुण जाणार आहेस काय हे अर्जुना तुझे चित्त जरी दयाभावाने द्रवले असले तरी या संग्रामाच्या वेळी तसे करणे उचित नाही अरे गाईचे शुद्ध दूध असले तरी ते पथ्यास घेऊ नये असे सांगितले असतानाही ते दूध नवज्वरामध्ये दिले तर ते विषासमान मारक होते त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो म्हणून तू आता सावध हो तू मोहाने का बरे व्याकुळ होतोस ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी बाधा होत नाही त्या आपल्या स्वधर्माकडे पूर्ण लक्ष दे ज्याप्रमाणे सुयोग्य मार्गाने चाललेले असता कधीही अपाय होत नाही किंवा रात्री दिव्याच्या उजेडाने चाललेले असता ठेच लागत नाही हे अर्जुना त्याप्रमाणे स्वधर्माने वागत असता सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतात म्हणून याकरिता तुम्हा क्षत्रियांना आता संग्रामा वाचून दुसरे काहीही योग्य नाही हे तू जाण निष्कपट भावाने समोरासमोर उभे राहून शौर्याने युद्ध करावे परंतु हे असो प्रत्यक्षच युद्धाचा प्रसंग आला आहे तरी जास्त काय सांगावे यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् हे अर्जुना सहजपणे प्राप्त झालेला हा युद्धप्रसंग आहे जणू काही स्वर्गाचे उघडलेले द्वार होय असे हे युद्ध भाग्यवंत क्षत्रियांनाच प्राप्त होते अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्रामू काय म्हणिपे की स्वर्गूची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला हे अर्जुना आत्ताचे हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्मीचे भाग्य होय अथवा सर्व धर्माचा ठेवाच प्रगटलेला आहे याला काय साधे युद्ध म्हणावयाचे संग्रामाच्या रूपाने हा स्वर्गच अवतरला आहे अथवा तुझा मूर्तिमंत प्रताप प्रगटला आहे ना तरी गुणाचे नि पती करे आरतीचे नि पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिये भूत पुण्य कीजे तै झुंज ऐसी लाहीजे जैसे मार्गे आता आढळीजे चिंतामणीसी ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा संग्रामू हा देख पातला असे तुझ्या शौर्य गुणाचा लौकिक ऐकून तुझ्यावर आसक्त झाल्यामुळे कीर्तिरूप स्त्री तुला वरण्यासाठी आली आहे क्षत्रियाने खूप पुण्य करावे तेव्हा त्याला असे हे धर्मयुद्ध करावयास मिळते ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला मार्गावर चालत असताना
मनातील इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी सापडावा, अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडले तर त्यात सहज अमृत पडावे, त्याप्रमाणे तुला हे युद्ध अनायासे प्राप्त झाले आहे हे समजून घे. अथ चैत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता असे हे धर्माला अनुकूल युद्ध तू करणार नसशील तर स्वधर्म आणि कीर्ती यांचा त्याग करून पाप मात्र मिळवशील. आता हा ऐसा अभेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले जरी आजी शस्त्र सांडिले रणी इये. असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसीत पावतील महादोष. जैसी भरतारे ही नवनिता उपहती पावे सर्वता तैशी दशा जीविता स्वधर्मे विण. ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. आता असला हा संग्राम त्यागशील आणि नसत्या गोष्टीचा शोक करीत बसशील तर आपणच आपली हानी करून घेतल्यासारखे होईल. या रणांगणावर तू शस्त्र टाकून दिले तर पूर्वजांनी मिळवलेली कीर्ती तू घालविलीस असे होईल. हे धर्मयुद्ध न केल्यामुळे तुझी असलेली कीर्ती संपून जाईल. जगातील लोक तुझी निंदा करतील आणि तुझ्याजवळ राहण्यासाठी महादोष तुझा शोध घेत येतील. ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्रीचा सर्वांकडून अपमान होत असतो त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करणाऱ्याची अवस्था होत असते. अथवा रणभूमीवर टाकून दिलेल्या मृत सैनिकाला ज्याप्रमाणे गिधाडे टोचे मारित असतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित मनुष्याला महापापे त्रास देत असतात. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. सर्व लोक तुझी अनेक दिवस टिकून राहणारी अपकीर्ती बोलत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दुःखकारक असते. म्हणून स्वधर्मू हा सांडशील तरी पापवर पडा होशील आणि अपेशतेन वचेल कल्पांतवरी. जाणतेनी तवची जियावे तव अपकीर्ती अंगा न पवे आणि सांग पाके निगावे एथोनिया. तू निर्मत सरू सदयता येथुनी निगसी कीर मागवता परी ते गती समजता न मनेलया. हे चहूकडूनी वेढीतील बाणवरी घेतील तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियालेही ओखटे मरणाहुनी. म्हणून तू स्वधर्माचा त्याग करशील तर तू पापाला पात्र होशील आणि कल्पांतापर्यंत त्या अपयशाची अपकीर्ती जाणार नाही. अपकीर्ती अंगाला जोपर्यंत स्पर्श करत नाही तोपर्यंतच जाणकार माणसाने जगावे. असे असताना तू सांग की युद्धातून कसे बरे निघून जावे. तू मत्सररहित होऊन दयायुक्त अंतःकरणाने रणांगणातून परत फिरशील, परंतु तुझी ही भूमिका सर्वांना कळू शकणार नाही. हे कौरव तुला चारी बाजूंनी घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था, त्यावेळी या संकटचक्रातून केवळ दयाळूपणाने तुझी सुटका होऊ शकणार नाही. कदाचित अशाही प्रसंगातून तू सुखरूपपणे सुटका करून घेतलीस तरी ते जगणे मरणापेक्षाही वाईट असेल. भयाद्रणादुपरतं मत्स्यन्ते त्वं महारथः येषांच त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. हे सर्व महारथी, रणांगणातून तू भीतीने पळून गेला आहेस असे मानतील. ज्यांना तू सन्मान्य होऊन
राहिला होतास त्यांच्याकडून तुला कमीपणा येईल. तू आणि कही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी. आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना, या वैरिया दुर्जना. का प्रत्यया येईल मना सांगे मज. तू आणखी एका गोष्टीचा विचार करत नाहीस. आत्मविश्वासाने तू युद्धास आला आहेस आणि जर दयायुक्त अंतकरणाने परत निघालास तर हे अर्जुना, तुझे दयाळूपण या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला समजेल तरी काय, हे मला सांग. अवाच्यवादांश बहून वदिष्यन्ति तवाहितः. निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम. आणि तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, तुला अनेक अपशब्द बोलतील, मग याहून अधिक दुःख ते कोणते. हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा भियाला. हा सांगे बोलू उरला निका काही. लोक सायासे करुणी बहुते, का वेचिती आपुली जीविते. परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ते म्हणतील युद्ध सोडून हा पळून गेला, अर्जुन आम्हाला भ्याला. असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का सांग. लोक अनेक प्रकारचे कष्ट करून अथवा प्रसंगी प्राणाचे बलिदान सुद्धा देऊन हे धनुर्धरा आपली कीर्ती वाढवितात. ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे. हे अद्वितीय जैसे गगन आहे, तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुण उत्तम तीही लोकी. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती. जे ऐकिली याद चकती कृतांतादिक. ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट. जया देखी जगी सुभट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त. जाहले अतिविरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची या हाका युगांतू होय मदमुखा. तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते. तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ते आघातपण जाईल मनहीनत्व अंगा येईल. जरी मागुता निघसील न झुंजताची. आणि हे पळता पळवनेदीची धरुनी अवकळा करीती. न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणा का न झुंजावे. हे जिंतले तरी भोगावे महितळ. तुला अनायासे निर्दोष अशी कीर्ती लाभलेली आहे. आकाश जसे व्यापकपणाविषयी भेदरहित असते त्याप्रमाणे तुझी कीर्ती अमर्यादित आहे. तुझे गुण देखील उपमारहित आहेत. त्रैलोक्यात तुझ्या गुणांची प्रसिद्धी आहे. दाही दिशांचे राजे थाट होऊन तुझ्या गुणांचे वर्णन करीत असतात. ते ऐकून यमादिक देखील दचकतात. अशी तुझी कीर्ती गंगेच्या जलासमान निर्मळ आणि अथांग आहे. ती पाहून जगातील योद्ध्यांना मार्गदर्शन लाभते. तो तुझा अलौकिक पराक्रम ऐकून सर्व कौरव जीविताविषयी निराश झाले आहेत. ज्याप्रमाणे सिंहाची प्रचंड गर्जना ऐकून उत्तम हत्तीला देखील प्रलयकाळ जवळ आला आहे असे वाटू लागते, त्याप्रमाणे सर्व कौरवांना तुझी भीती वाटत आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प जसे गरुडाला ज्या भीतीच्या भावनेने मानतात, त्याप्रमाणेच कौरव तुला भीतीच्या भावनेने मानतात. जर तू युद्ध न करताच रणांगणातून निघून जाशील तर तुझी मोठी कीर्ती नाहीशी होईल आणि तुला कमीपणा येईल. तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तरी कौरव तुला पळून जाऊ देणार नाहीत.
तुला पकडून तुझी फजिती करतील. तुझ्यासमोरच ते तुझी अमर्याद निंदा करतील. ते निंदेचे शब्द ऐकून तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आता तू शौर्याने का बरे लढत नाहीस? तू जर कौरवांना जिंकलेस तर तुला पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेता येईल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेय, युद्धामध्ये तू शत्रूकडून मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, अथवा तुला विजय प्राप्त झाला तर तू पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून तू दृढ निश्चयाने युद्धासाठी उभा राहा. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित. तरी स्वर्गसुख अनकळित पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी. आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. देखे स्वधर्मू हा आचरता दोषू नाशे असता. तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकांची. सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडळीजे. परी विपाये चालो नेणीचे तरी तेही घडे. अमृते तरीची मर्जे जरी विखेसी सेविजे. तैसे स्वधर्मी दोषू पाविजे हेतू कपणे. म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा. तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. अथवा या रणांगणामध्ये तू शत्रूशी झुंज देताना तुझे प्राण खर्ची पडले तर तुला विनासायास स्वर्गसुख प्राप्त होईल. म्हणून हे अर्जुना, युद्ध करावे अथवा करू नये या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन युद्धाला त्वरित सुरुवात कर. असे पहा की स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नाश पावतात. असे असून युद्धामुळे पातक निर्माण होईल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा निर्माण झाला? तूच सांग की नावेत बसून जाणारा कधी बुडेल काय? किंवा सुयोग्य मार्गाने जात असताना कोणास ठेच लागेल काय? परंतु कदाचित व्यवस्थित चालता येत नसेल तर ते पण घडेल. अमृता समान गोष्टी विषासह सेवन केल्या तरी मृत्यू प्राप्त होतो. त्याप्रमाणे स्वधर्म हा फलाच्या आशेने केला तर दोष लागत असतो. म्हणून हे अर्जुना, फलाची आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध करीत असताना तुला पाप लागणार नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो. तथो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखदुःख, लाभहानी आणि जय पराजय यांना समान मानून तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. येथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंतावेना. आपण या उचिता स्वधर्मे राहाटता. जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसे या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. सुख प्राप्त झाले तरी संतोष मानू नकोस आणि दुःख प्राप्त झाले तरी त्याचा विषाद मानू नकोस. मनात लाभ आणि हानी याचा विचार करू नकोस. या युद्धात आपला जय होईल की पराजय होऊन देह नाहीसा होईल या पुढील गोष्टींचे युद्धापूर्वी चिंतन करू नये. आपल्याला विहित असलेल्या स्वधर्माचे आचरण करीत असताना जे काही बरे वाईट प्रसंग येतील ते शांत चित्ताने सहन करावे. अशा प्रकारे तुझे मन शांत झाले असता तुझ्याकडून स्वभावताच पाप घडणार नाही. म्हणून तू आता भ्रमरहित होऊन शत्रूशी झुंज देण्यास तयार व्हावे. एषा ते भीहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु.
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रवास्यसी. अर्जुना, आत्तापर्यंत तुला आत्मज्ञान विचार सांगितला. आता निष्काम कर्मयोगासंबंधी विचार सांगतो. त्याने तू कर्माचे बंधन उत्तम प्रकारे तोडून टाकशील. हे सांख्यस्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ. आता बुद्धियोगु निश्चित अवधारिपा. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधून पवे. जैसे वज्र कवच लेईजे मग शास्त्रांचा वर्षावो साहिजे. परिजय तेसी उरीजे अचुंबित. येथपर्यंत तुला आत्मज्ञान थोडक्यात संक्षिप्त रूपाने सांगितले. आता निश्चित असा निष्काम कर्मयोग सांगतो, तो तू ऐक. हे अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याने आचरली त्याला कर्मबंध मुळीच बाधा करू शकत नाही. ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच घातले म्हणजे शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो, शस्त्रांचा स्पर्शही न होता विजय प्राप्त करून सुरक्षित राहता येते. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. यात कोणताही दोष नाही. या कर्मयोग रूप धर्माचे थोडे अनुष्ठानही महान भयापासून रक्षण करते. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे. जेत पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. कर्माधारे राहाटिजे परिकर्मफळ न निरीक्षिजे. जैसा मंत्रज्ञू न बदिजे भूतबाधा. तिया परिजे सुबुद्धी आपुजलिया निरवधी. हा असताची उपाधी आकळू न सके. जेथ न संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना, ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. तरी अशेष ही नाशे संसार भय. त्याप्रमाणे ऐहिक सुख नाहीसे न होता मोक्ष दूर राहत नाही. कर्मयोगात पूर्वीपासूनचे कर्मशुद्ध रूपात सुरू असलेले दिसून येते. शास्त्रशुद्ध कर्माच्या आधाराने वागावे, परंतु कर्मापासून होणाऱ्या फळाची इच्छा करू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्यास भूताची बाधा होत नाही, त्याप्रमाणे अंतःकरणात अनासक्त भावाने कर्म करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली म्हणजे देह धारण करून देखील उपाधी निर्माण होत नाही. ज्या बुद्धीला पाप पुण्याची बाधा होत नाही, जी खूप सूक्ष्म असून निश्चळ आहे आणि जिला सात्विक राजस तामस या गुणांचा लेप लागत नाही,